तर अजित पवारांच्या विमान अपघात तपासाबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। दुसऱ्या प्रयत्नामध्ये झालेल्या लँडिंगवरती तपासामध्ये भर दिला जाणार आहे। विमान अपघाताच्या 3 ते 4 प्रमुख गोष्टींचा तपास होणार आहे। विमानतळावरील दृश्यमानता, कमांड सिस्टीममध्ये असलेल्या त्रुटी, अप्रोच आणि लँडिंग दरम्यान विमानाच्या प्रणालीमध्ये बिघाड अशा पैलूंवरती आता सखोल विश्लेषण होणार आहे। धावपट्टीवरील दृश्यमानता कमी असताना सुद्धा विमानाने लँडिंगचा प्रयत्न का केला, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। तर ही दृश्य आपल्या समोर आहेत। पवार कुटुंबाभोवती फिरणाऱ्या बातमी आपण पाहतो आहोत, जेव्हा प्रवीण दरेकर यांनी या सगळ्याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे। भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया आलेली आहे। कुटुंब म्हणून एकत्र येणं, जवळ येणं ही बाब वेगळी, याचा राजकारणाशी संबंध जोडू नये असंही प्रवीण दरेकरांनी म्हटलेलं आहे। भाजपकडनं येणारी प्रतिक्रिया। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सूरज चव्हाण या क्षणाला फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। सूरज चव्हाण जी, एकीकडे आम्ही पाहतोय कालपासनं खरं तर ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय पुढारी न्यूजवरती, त्या सगळ्या दृश्यांची चर्चा आहे की शरद पवार हे आपल्या नातवांना, मग ते पार्थ पवार असतील किंवा रोहित पवार असतील, यांना मार्गदर्शन करताना दिसतात, मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसतात आणि त्यावरनं आता प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत की कुटुंब म्हणून जवळ येणं हा वेगळा भाग आणि राजकारणाचा भाग वेगळा, असं भाजपही म्हणते। ह्याच्या आधीही ज्यावेळेस राजकीय मतभेद झाले होते त्यावेळेसही पवार कुटुंब एकत्रित होतं, पवार साहेबांचं मार्गदर्शन नेहमी असायचं। आज जी परिस्थिती पवार कुटुंबाने राष्ट्रवादी कुटुंबावर आलेली आहे, त्या परिस्थितीत ते एकत्र येऊन मार्गदर्शन केलं तर त्याच्यात कसलंही वावगं नाही। त्याच्यामध्ये राजकारण किंवा राजकीय दृष्ट्या कोणीही बघू नये। साहेब हे कुटुंबाचे प्रमुख आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन सगळ्यांसाठीच मोलाचं असतं। सूरज चव्हाणजी, पण इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे जो भाजपकडून येणाऱ्या प्रतिक्रियेमध्ये प्रामुख्याने दिसतोय। प्रफुल्ल पटेल आणि तटकरे त्यांचा पक्ष समर्थपणे पुढे नेण्यास सक्षम आहे असं जेव्हा दरेकर म्हणतायत, तेव्हा स्वाभाविकपणे प्रश्न पडणार आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने पटेल आणि तटकरेंचं नाव सुचवते हे आपल्याला मान्य आहे का? एक तरी पहिली गोष्ट, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सुनेत्रावहिनी पवार असतील किंवा आमच्या अनेक ज्येष्ठ नेते आमच्या पक्षामध्ये आहेत, जे पहिल्या फळीमध्ये काम केलेले आहेत, अनेक वर्षाचा कार्याचा अनुभव आहे। त्याच्यामुळं आमचं नेतृत्व कोण करेल किंवा कोणाला पुढे घेऊन जायचं हे आमच्यासाठी नाहीये। तर आमच्यावरती जो आघात आला या सध्या सगळे धक्क्यामध्ये आहेत। बाकीच्या गोष्टी राजकारणाच्या आहे, आम्ही नंतर नक्कीच करू। आता सध्याच्या घडीला आम्ही सगळेजण या घटनेमुळे दुःखात आहोत, त्याच्यामुळं कुठलंही राजकीय भाष्य करणं योग्य नाही। नाही, पण राजकीय भाषेच्या पलीकडे सूरज चव्हाणजी, पटेल आणि तटकरे यांची नावं जेव्हा पुढे घेतली जातात भारतीय जनता पक्षाकडनं, तेव्हा पवारांचं नाव मागे पाडण्याचा प्रयत्न आहे का, असंही याकडे बघता येईल। तुम्हाला कार्यकर्ते म्हणून काय वाटतं? सुनेत्रावहिनी पवार आमच्या नेत्या आहेत, त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष नक्कीच पुढे जाईल। तटकरे साहेब असतील, पटेल साहेब असतील किंवा पक्षाचे अन्य सगळे मंडळी, हे अजितदादांनी जे महाराष्ट्रासाठी स्वप्न बघितलं होतं, अजितदादांनी जे राष्ट्रवादीसाठी स्वप्न बघितलं होतं, ते सगळे मिळून नक्की पूर्ण करतील। जिथं कुठं आम्हाला वाटेल कोण मार्गदर्शन घ्यावं तिथं नक्कीच आम्ही मार्गदर्शन घेऊ। बरं, धन्यवाद सूरज चव्हाणजी आपल्या प्रतिक्रियेसाठी।